रासप, बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार द्यायला इच्छुक काँग्रेस आणि रासपच्या नेत्यांमध्ये एकत्रित चर्चा सुरू। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? चर्चांना उधाण। मनसेचा उद्या गुढीपाडवा मेळावा। शिवतीर्थावर उद्या राज ठाकरेंची तोफ धडाडणार। गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मेळाव्याची तयारी सुरू। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मुंबईत सेशन कोर्टाकडून महापौर ऋतू तावडेंना दिलासा नाही। 2016 मधले शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्ती अर्ज कोर्टानं फेटाळला। ऋतू तावडेंविरोधात खटला सुरूच राहणार। महाराष्ट्रातल्या बोगस मतदार शोधण्यासाठी भाजपकडनं मोहिमेला सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये SIRची कार्यशाळा। येत्या 10 दिवसात आवश्यक त्या सगळ्या नियुक्त्या करण्याचे आदेश। मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात। भरधाव कंटेनर कारवर उलटल्यानं भीषण अपघात। कारमधल्या तिघांचा जागीच मृत्यू। संसदेत प्रत्येक खासदाराचं योगदान तर राजकारणात कधीही फुल स्टॉप नसतो। राज्यसभेतल्या निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या निरोप समारंभावेळी मोदींचं वक्तव्य। इराणचा इस्रायलवर पुन्हा हल्ला। मंगळवारी रात्री क्लस्टर बॉम्बनं हल्ला। इराणचे सुरक्षा परिषदेचे प्रमुख लारिजानी यांच्या मृत्यू झाल्याची माहिती। हवाई हल्ल्यात बसेज दलाचे कमांडर सोलेमानी ठार। आम्ही लारिजानीला मारला, ट्रम्प यांचा दावा। आम्हाला नाटो आणि देशाची गरज नाही आणि कधीच नव्हती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आगपाखड। इराणशी युद्ध करणाऱ्या अमेरिकेला मोठा धक्का। दहशतवाद विरोधी पथकाचे संचालक जो केंट यांनी दिला राजीनामा। इराणकडून अमेरिकेला धोका नव्हता, इस्रायलमुळे युद्ध लादल्याचा केला आरोप। एक महत्त्वाची बातमी समोर येते। राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे आणि ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। याबाबत काँग्रेस आणि रासप पक्षाच्या नेत्यांमध्ये एकत्रित चर्चा सुरू आहे। रासप बारामती आणि राहुरी या ठिकाणी उमेदवार देण्यास इच्छुक आहे, मात्र चर्चेनंतर अंतिम निर्णय स्पष्ट केला जाणार आहे। राहुरी आणि बारामती या ठिकाणी पोटनिवडणूक पार पडते आणि या संदर्भातच काँग्रेस आणि रासप नेत्यांची चर्चा सुरू आहे। सुस्मिता बधाणे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। सुस्मिता, बैठक सुरू आहे, काय नेमक्या बैठकीत सुरू आहे? रासप आणि काँग्रेसमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते? नक्कीच आपण बघतोय 2 पोटनिवडणुका ह्या येत्या काळात राज्यामध्ये होणार आहे, ज्यामध्ये बारामती आणि राहुरीचा समावेश आहे। कर्डिले यांच्या पश्चात नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाते याबद्दल सुद्धा उत्सुकता आहे। सुनेत्रा पवार या बारामतीतनं पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहतील। एकीकडनं ह्या सगळ्या चित्र स्पष्ट असताना दुसरीकडे मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ नये याकरता विशेष प्रयत्न सुरू असल्याचं प्राथमिक चर्चेसाठी काँग्रेस आणि रासपचे महादेव जानकर हे एकत्रितपणे चर्चेसाठी गांधी भवन येथे भेटल्याचं पाहायला मिळतंय। या चर्चेमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही याकरता सर्व बाजूंनी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसच्या वतीनं रासप करता ही जागा सोडली जाण्याची शक्यता आहे, त्याकरता लागणारा आवश्यक तो पाठिंबा देण्यात येईल। पक्षाच्या वतीनं विविध स्तरावरती चर्चा देखील यासंबंधी केली जाणार आहे, परंतु या आतापर्यंत महाराष्ट्राचा राजकीय संस्कृती आणि इतिहास लक्षात घेता थेट पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणूक करता येणं शक्य आहे का? जसं होत नसेल तर ही संस्कृती कुठेतरी जाते का हे बघणं सुद्धा येत्या काळात महत्त्वाचं राहणार आहे। बरं सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राहुरी बारामती निवडणूक बिनविरोध होणार का अशी चर्चा सध्या केली जाते। काँग्रेस आणि रासप नेत्यांची या संदर्भात चर्चा सुरू आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज MIDC परिसरामध्ये एका बंद पडलेल्या कंपनीत तब्बल 403 रिकाम्या गॅस सिलेंडरच्या संशयास्पद साठा आढळून आलेला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे सिलेंडर विविध कंपन्यांचे असल्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनलेलं आहे।
MIDC अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकत ही कारवाई केली आणि सर्व सिलेंडर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत। तर भंडारामध्ये एक गॅस गोदामावरती पुरवठा अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि या कारवाईत मोठ्या प्रमाणात घरगुती व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत। या कारवाईनंतर गोदाम सील करण्यात आले, तर घरगुती वापराचे 40 रिकामे गॅस सिलेंडर, व्यावसायिक वापराचे 8 रिकामे गॅस सिलेंडर आणि लहान 5 रिकामे गॅस सिलेंडर असे एकूण 57 गॅस सिलेंडर आढळून आलेत। तर आम्हाला इथं ह्या प्लॉटवर इथं गोडाऊन आढळलं। आम्ही बाहेरून पाहिलं तर तिथं मध्ये सिलेंडर दिसले, म्हणून पाहिलं तर ते जेव्हा उघडलं तर ते सगळे रिकामे सिलेंडर होते, 400च्या 400 450 जवळपास। तर त्यानुसार आम्ही ते आता सिलेंडर पोलीस स्टेशनला जमा करत आहोत। संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगाची चाकं थांबलेली पाहायला मिळतात आणि आखाती देशातील युद्धामुळे गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे। आतापर्यंत गॅसचा असलेला साठा हा कमी प्रमाणात वापरत कंपन्यांनी आपलं काम सुरू ठेवलं होतं, मात्र आता गॅस संपूर्णपणे संपलेला असल्यामुळे कंपन्या बंद पडायला सुरुवात झाली आहे। मोटरसायकलचे पार्ट्स बनवणारी तुळजा एंटरप्राइजेस या कंपनीचे एक युनिट 2 दिवस आधीच बंद पडलेलं आहे, तर आज पूर्ण कंपनी आता बंद पडेल एवढा साठा शिल्लक आहे। यासोबतच उद्योग वसाहतीतील इतर कंपन्या देखील बंद झाल्यात आणि या बंद कंपनीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगाचे चाकं आता पूर्णतः थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे त्यामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे आणि अखेर आता युनिट बंद पडण्यास सुरुवात झाली। मी वाळूज MIDC मध्ये तुळजा एंटरप्राइजेस मध्ये आहे, ज्या ठिकाणी 2 व्हीलर गाड्यांचे संपूर्ण पार्ट्स बनवले जातात, मात्र त्याच कंपनी आता जे पार्ट बनवती ती कंपनी पूर्णतः बंद पडलेली आहे। या कंपनीचं एक युनिट पूर्णतः बंद झालेलं आहे, त्यामुळे कामगारावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे, तर कंपनीचं देखील कोट्यावधींचं नुकसान दररोजचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे या कंपनीमध्ये 2 व्हीलरचे जेवढे काही पार्ट्स असतील ते या ठिकाणी बनतात आणि वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांना प्रोव्हाइड केले जातात। कंपनीचे मालक माझ्या सोबत आहेत, नक्की किती या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, आता कसं ते मॅन पॉवर जुळून आणतात, कारण वेगवेगळे जे कर्मचारी आहेत ते देखील घरी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। युनिट पूर्णपणे बंद पडलंय, आता अखेर चाकं थांबली आहेत। कसं याला परत आता चालू करायचं, कसं हे संकट सगळं उभं राहिलंय आणि त्याला आता कसं तोंड देतात? सर, आता तर सर्व ठप्प आहे। आम्ही गॅसची मागणी करत आहोत, पण आम्हाला गॅसच्या कंपनीकडनं किंवा गॅसच्या डीलरकडनं काही प्रतिसाद मिळत नाही आहे। कधी गॅस मिळेल आणि त्याचं त्यांच्याकडे काही ठाम उत्तर नाही आहे। फक्त होईल होईल असं ते सांगण्यात येत आहे आम्हाला पहिल्यापासून। गॅस नाही मिळाला तर आता कंपनी पूर्णतः बंद होईल? हो, पूर्णतः बंद होईल सर। परवापासून पूर्णतः 100% कंपनी बंद होईल। गेल्या 8 दिवसापासून आम्ही 50% आमचा प्लांट चालवतोय, कारण गॅसचा तुटवडा असल्यामुळे। पण आता 2 दिवसानंतर आमचा पूर्णतः प्लांट बंद होईल सर। मी विचारायला नाही पाहिजे, पण एका दिवसाचं नुकसान किती? आमचं जवळपास 4 लाखाचं एका दिवसाचं नुकसान होते बघा। म्हणजे आता जर हे बंद झालं तर किती दिवस चालू व्हायला लागतील, त्यामुळे कोट्यावधींचं नुकसान सहन करावं लागेल? करावं लागेल सर, कारण त्यांच्याकडे ठाम उत्तरच नाही आहे की कधी गॅस पुरवठा सुरळीत होईल, कधी येईल, कधी मिळेल, हे उत्तर त्यांच्याकडेही नाही आहे, ते देतच नाही आहे उत्तर। कधी काळी औद्योगिक क्षेत्रात झपाट्यानं वाढणारं संभाजीनगर शहर बोलल्या जात होतं, मात्र आता त्याच उद्योगाची चाकं या ठिकाणी थांबताना आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळं कंपनी मालकांसमोर एक वेगळंच संकट उभं राहिलंय। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातील ठिबकसह शेतीसाठी पाईप निर्मिती करणारे उद्योग आता ठप्प झालेले आहेत। कच्च्या मालाचा पुरवठा बंद, तसंच दरामध्ये झालेल्या वाढीमुळे ठिबकसह पाईप निर्मिती करणारे उद्योग बंद होण्याच्या मार्गावरती आहेत। आणखीन 10 दिवस युद्ध सुरू राहिलं तर सर्व उद्योग बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत, त्यामुळे 250 ते 300 कोटींची उलाढाल ठप्प झालेली आहे। ठिबकबरोबर शेतीसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पाईपच्या किमती 70% वाढलेल्या आहेत। आमच्या कंपनीत साधारणतः 125 ते 150 लोक आज कामाला आहेत। आखातीमध्ये जो युद्ध चालू आहे त्यामध्ये रॉ मटेरियल जे महाग झालं आहे, त्यामुळे आमच्या कंपनीच्या प्रोडक्शनवर सुद्धा परिणाम झालेला आहे। आणि जे असंच जर युद्ध चालू राहिलं तर जे 100-125 लोक जे आमच्याकडे काम करत आहेत त्यांच्यावर, प्लस आमच्याकडे जे ट्रान्सपोर्टर येतात, 10-12 गाड्या आमच्याकडे बाहेरून रोज येत असतात, त्या लोकांवर, त्यांच्या कुटुंबावर, प्लस हमाल लोक जे आमच्याकडे येत असतात त्या हमाल लोकांवर, अशा साधारणतः 200-250 लोकांवर सुद्धा याचा परिणाम होईल।
कडे जवळपास 10 ते 12 दिवस पुरेल एवढं कच्चा माल आहे. त्यामधून आम्ही जे उत्पादन करतो आहे तेवढंच आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकतो. आणि आता पुढचे जे 3 महिने आहेत, जसं एप्रिल, मे, जून, हे आपल्या जळगाव जिल्हा किंवा महाराष्ट्रासाठी खरीप हंगाम असतो. आणि हा पूर्ण देशातला मोठा हंगाम असतो की ज्यात शेतकरी लागवड करत असतो. आणि त्याच पिरियडमध्ये जर कधी आपल्याला ठिबक सिंचन किंवा पाईप आणि हे भेटणार नाही, तर शेतकरी ते लागवडच करू शकणार नाही. छत्रपती संभाजीनगर वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांसमोर गॅस टंचाईपेक्षा सुद्धा मोठं संकट उभं राहिलेलं आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये काम करण्यासाठी बाहेरील राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. काही कामगार बॅचलर आहेत, तर काही आपल्या परिवारासोबत भाडेतत्वावरती घर घेऊन राहत आहेत. मात्र हेच मजूर गॅस मिळत नसल्यामुळे आणि कंपनी बंद होईल या भीतीमधून आता आपल्या राज्यामध्ये मूळ गावी जाण्यासाठी निघालेली आहेत. स्वयंपाक बनवण्यासाठी गॅस मिळत नाहीये आणि मागील 4 ते 5 दिवसांपासून बाहेरचं जेवण कंपनी मालक देतात. मात्र असं किती दिवस जेवणार असा प्रश्न कामगारांना पडलाय. गॅस टंचाईमुळे आता कंपनी मालकांसमोर एक वेगळंच टेन्शन उभं राहिलंय. वेगळी चिंता त्यांना सतावती आहे. गॅसचं वेगळंच, मात्र गॅस मिळत नसल्यामुळे बाहेर राज्यातून जे कामगार आलेले आहेत ते आता आपल्या गावी जात आहेत. त्यांना गावी गेल्याशिवाय पर्याय नाही, कारण जेवण बनवण्यासाठी त्यांना गॅसच मिळत नाही. माझ्या सोबत काही बाहेर राज्यातील जे वर्कर आहेत ते आहेत. काय सांगा, क्या बात कहना चाहोगे, आपको क्या क्या दिक्कत यहाँ अभी आ रही इस वक्त? बस हम ये कहना चाहते हैं, गैस नहीं मिल रहा, हमको गैस की दिक्कत है। हमको खाना बनाने के लिए गैस नहीं मिलता है, बंद हो गया 3-4 दिन से। हमको पूरा गैस खत्म हो गया हमारा। और जो कंपनी के मालिक है वो हमको बिस्किट डिब्बे दे रहे हैं खाने के लिए सुबह शाम। अब 5-6 साल से हम काम कर रहे हैं इधर, तो अब गांव जाने के लिए सोच रहे हैं कि गांव जाएं, अब क्या करेंगे इधर। गैस कितना किलो का यूज करते हो आप? कितने लोग रहते हो? अभी मतलब हम 5-6 लोग हैं, तो हम अलग अलग खाना बनाते 3-3 लोग। 2-3 किलो वाला है अपने पास, 2-2 3-3 किलो वाले हैं, वही यूज करते हैं 5-6 लोग। अगर गैस नहीं मिलता है, खाना नहीं पका पाओगे, तो घर जाना ही सबसे बेटर है। घर जाना बेहतर है, क्योंकि यहाँ खाना नहीं मिलेगा तो क्या करेंगे, काम भी नहीं चल रहा है, फोटो कोटिंग बंद है हमारी, तो क्या करेंगे, काम नहीं चलेगा। जब गाँव जाएंगे अपन गाँव। गैस के लिए ट्राई किया आपने? कहाँ गैस के लिए ट्राई किया, वहाँ बाजार पे गए हैं, तो वहाँ बाजार पे गए सगळे हर जगह हमने पता किया कि हमको गैस दे दो, लेकिन गैस नहीं मिल रहा है। हम 5-6 साल हो गए हमको काम करते हैं, हम रेगुलर काम करते हैं यहाँ पर। पूर्ण परिस्थिती अतिशय अवघड आहे. गॅस आम्हाला मिळत नाहीये. वेळोवेळी आम्ही प्रयत्न करतोय, मात्र गॅस मिळत नसल्यामुळं जेवणही बनवू शकत नाहीये. मग जर जेवणच मिळणार नसेल तर किती दिवस बाहेरचं खायचं आणि ते बाहेरचं खाऊन किती दिवस या ठिकाणी वेळ काढायचा. विशेष म्हणजे जर कंपनी बंद झाली गॅसअभावी, तर मग आम्ही पगार होणार नाही, इथं राहायचं कसं, असे देखील अनेक प्रश्न त्यांना पडलेले आहेत. त्यामुळं गावी जाणंच हा एकमेव पर्याय त्यांना आता तरी दिसतोय. अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.